हिंदुस्तान को आजादी मिले 60 साल से भी ज्यादा वक्त गुजर गया, मगर आज भी हमारी सरकारें किसानों की भावनाओं से खिलवाड़ कर रही हैं, खास करके सरकारी संस्थाएं जैसे सिडको। आप तो इस बात से पूरी तरह वाकिफ होंगे कि सिडको ने पनवेल, उरण और नवी मुंबई के किसानों की जमीनें औने पौने दामों में खरीदी, मगर जब मुआवजा देने की बात आई तो सिडको ने अपने हाथ ऊपर कर दिए। हालांकि उसके लिए किसानों ने कई बार आंदोलन भी किए, मगर स्थिति में कोई सुधार नहीं आया। आज भी किसान अपने अधिकार के लिए संघर्ष कर रहा है। इसका एक जीता जागता उदाहरण हम आपके समक्ष प्रस्तुत कर रहे हैं। हम आपको बता दें कि कभी फौज में दाखिल होकर भारत माँ की सेवा करने वाले सच्चे सैनिक को सिडको और सिडको द्वारा चलाया जा रहा मेट्रो सेंटर जमीन अधिग्रहण कार्यालय दर दर की ठोकरें खाने के लिए विवश कर रहा है। मामले की हकीकत कुछ इस प्रकार है। रिटायर्ड आर्मी ऑफिसर सूबेदार वसंत गोविंदराव शिंदे की माने तो उनकी पेंधर गांव से सटी 14 एकड़ से भी ज्यादा जमीन सिडको ने अधिग्रहित की थी। 24 सितंबर 1986 में इस जमीन के अधिग्रहण के बाद सूबेदार वसंत गोविंदराव शिंदे को मुआवजे की पूरी रकम मिलना लाजमी था, मगर सिडको ने उन्हें मुआवजे की पूरी रकम देने के बजाय केवल 15,000 रूपए प्रति एकड़ रकम अदा की, जबकि उस वक्त जमीन की असल कीमत लगभग 80,000 रूपए प्रति एकड़ से भी ज्यादा थी। सिडको द्वारा इस तरह से धोखाधड़ी किए जाने के बाद अपने आप को ठगा महसूस करने वाले सूबेदार वसंत गोविंदराव शिंदे ने अदालत का दरवाजा खटखटाया और इस दौरान लगभग 20 साल न्यायालयीन संघर्ष चलता रहा। अंत में सन 2004 में अदालत ने सूबेदार वसंत शिंदे को 77,59,428 रूपए अदा करने के निर्देश मेट्रो सेंटर को दिए। अपने आदेश में अदालत ने मेट्रो सेंटर के अधिकारियों को यह भी ताकीद दी कि अगर यह रकम वसंत शिंदे को अदा नहीं की गई तो मेट्रो सेंटर में सिडको द्वारा चलाया जा रहा विशेष भू संपादन कार्यालय सील किया जाएगा। इस दौरान मेट्रो सेंटर में बैठने वाले विशेष भू संपादन अधिकारियों ने वसंत शिंदे से 2 महीनों की समय सीमा मांगकर जब्ती की कार्यवाही को टाल दिया, मगर 2 महीनों से भी ज्यादा वक्त यानी तकरीबन 7 महीनों के बाद भी विशेष भू संपादन अधिकारी सूबेदार वसंत गोविंदराव शिंदे को उनका अधिकार देने में आनाकानी करने लगे, जिससे तंग आकर श्री शिंदे ने फिर एक बार अलीबाग की अदालत में न्याय की दरख्वास्त कर जब्ती आदेश हासिल किया। अब की बार भी विशेष भू संपादन अधिकारियों ने जब्ती की कार्यवाही को टालने के लिए फिर एक बार समय सीमा मांगी। वसंत शिंदे ने भी रहम दिखाकर विशेष भू संपादन अधिकारी कार्यालय को फिर एक बार मोहलत दी, मगर विशेष भू संपादन अधिकारी भी अपनी हरकतों से बाज नहीं आए। ऐसे में पीड़ित सूबेदार वसंत शिंदे ने 5 जनवरी 2013 को फिर एक बार अलीबाग न्यायालय से जब्ती आदेश हासिल कर विशेष भू संपादन कार्यालय पर जब्ती की कार्यवाही को अंजाम देना चाहा। जब अदालत के अधिकारियों समेत वसंत शिंदे मेट्रो सेंटर पहुंचे तो वहां के अधिकारी नदारद दिखाई दिए और जब जब्ती की कार्यवाही की शुरुआत हुई तो वहां के कर्मचारियों ने मुआवजे का प्रस्ताव सरकार के पास भेज दिया गया है और जल्द ही मुआवजे की 24 लाख रुपयों की रकम आपको अदा की जाएगी, ऐसा आश्वासन वसंत शिंदे को दिया। अब यहाँ सवाल यह भी उठता है कि अदालत द्वारा 77 लाख रुपए देने के निर्देश दिए जाने के बाद भी विशेष भू संपादन अधिकारी मुआवजे के तौर पर 24 लाख रुपयों का प्रस्ताव बनाकर आखिर क्या साबित करना चाहते हैं। इस पर जब सूबेदार वसंत शिंदे से बात की गई तो उन्होंने बताया कि यह सब मेट्रो सेंटर में बैठने वाले विशेष भू संपादन अधिकारियों की मिलीभगत और लापरवाही का नतीजा है। मी सिडको आणखी माझी सिडकोने जमीन संपादित केली, पण ती मेट्रो सेंटरने त्याचं संपूर्ण कागदपत्र बनवले, पण आम्हाला लवकर त्यांनी पेमेंट केलं नाही। पेमेंट न केल्यामुळे सुरुवातीला फक्त 15,000 एकरी दिले, त्यात काय आता जमिनीचे भाव हे जास्त आहेत। त्याशिवाय आज जे काही माझे 77 लाख रुपये शिल्लक होते ते कोर्टाने मला देण्यासाठी वॉरंट काढला। त्यावेळेला मी वॉरंट घेऊन मागच्या 7 महिन्यापूर्वी मी तो ह्याला आलो तर तिथे तोही त्यांनी का आम्हाला सांगितलं की आम्हाला 2 महिने मुदत द्या, 2 महिने मुदतीनंतर आम्ही तुम्हाला तुमचे पैसे आहेत ते आम्ही देतो। पण वारंवार आता मी पण मला पण अनुभव नव्हता, त्याकरता मी पण ते त्यांना 2 महिन्याची मुदत दिली। त्या 2 महिन्याच्या मुदतीसाठी त्यांनी 7 महिने काढले। 7 महिन्यामध्ये मला माझी आठवण काढली नाही आणि मला तो चेक देणार होते तो पण त्यांनी दिला नाही। त्यानंतर मी परत कोर्टात गेलो, कोर्टात रिक्वेस्ट केली। आज माझं वय 84-85 वर्ष वय आहे, आज चालायची हिंमत नाही, तरी पण त्यांनी आज मला खेपा मारून 5-6 महिने आणि तो मी वॉरंट मिळवला।
परत तो काल जानेवारी 5 तारखेला जानेवारीच्या 5 तारखेला तो परत मी कोर्टात आलो. तर त्यापूर्वी जे असिस्टंट जे इन्चार्ज होते कलेक्टर साहेब शासनाचे ते तिथे नव्हते, ते पहिलेच गेले होते. आता आम्हाला नंतर ते कामाला गेलेत, पण कामाला नंतर त्यांना कुठेतरी खबर लागली की दप्तीला परत येतात, त्याकरता ते गेले असतील. त्याशिवाय हे असं तिथे गेल्यानंतर मी माझी कारवाई चालू केली. पण तिथे जो स्टाफ होता मेट्रो सेंटरचा, त्या लोकांनी काय केलं की मला सांगितलं आम्ही तुम्हाला चेक देतो. आता खरं म्हणजे मी मागचा जो वॉरंट आणला त्याच्यामध्ये कोर्टाने मला 77 लाख रुपये आणि वरती काही रक्कम असे मला मंजूर मेट्रो सेंटरने द्यावे, यांना चिंध्यांना चेक द्यावा. तर तो न देता त्यांनी त्यावेळेला टाळाटाळ केली. आणि मला पण जास्त अनुभव नसल्यामुळे मी पण 2 महिने त्यांना मुदत दिली. नंतर मी परत कोर्टाकडे गेलो की बाबा हे 7 महिने झाले तरी अजून हे काय का हलवत नाहीत किंवा काय द्यायची भाषा करत नाहीत. तर कोर्टाने मला सांगितलं की आम्ही वॉरंट एकदा देतो, दुसऱ्यांदा देत नाहीत. तुम्ही का नाही पहिलं हे केलं? तुम्ही ह्या कोर्ट मोठं की ते मोठे, तुम्ही कोर्टाची ऑर्डर मानायला पाहिजे होती. मग मी त्यांना माझ्या वयाच्या मानाने मी म्हटलं मला थोडंसं समज नाही आली. म्हणजे आज एवढ्या वयामध्ये मला काही गोष्टी आठवण राहत नाहीत. तरी पण मी ते मोठ्या मुश्किलीने जज साहेबांनी मला ते एक वयाच्या हे बघून त्यांनी मला एक माझी रिक्वेस्ट मान्य केली आणि मला परत 5 तारखेचा वॉरंट पाठवला पनवेल कोर्टामध्ये. तो मी 5 तारखेला त्यांचे बेलीफ आणि स्टाफ त्यांचा घेऊन मी मेट्रो सेंटरला पोचलो. मेट्रो सेंटरला पोचल्यानंतर ती जप्तीची कारवाई त्यांना मी समजून सांगितलं की मी जप्ती काढण्याला आलो. नाही म्हणा तुम्ही हे काय जप्ती काढू नका, कारण काय आम्ही तुम्हाला सोमवारला आम्ही तुम्हाला चेक देतो. मी म्हटलं तो पण 24,000चा. मागच्या जप्ती वॉरंटमध्ये कोर्टाने 77 लाखाचा दिला. आता कालच्या वेळेला मला ते म्हणतात नाही आम्ही 24 लाखाचा तुम्हाला आम्ही चेक देतो. आता हे मला अचंबा वाटला की अरे पहिला पण वॉरंट कोर्टानेच दिला, त्यात ते 77 लाख रुपये होते. आता कालचा नवीन वॉरंट आला ते म्हणतात की त्यात 24 लाख रुपये देतात. हा काय फरक पैकी माझ्या बुद्धीच्या पलीकडचा होता आणि हे असेच हे करायला लागले. तर त्यासाठी म्हणजे आम्ही काय करायचं, सैनिक माणसांनी या इथल्या भागातल्या शेतकऱ्यांना आज आमची उपजाऊ जमीन, आज माझ्याकडे माझी मुलं BSc BCom BA असून त्यांना नोकऱ्या नाहीत. आज ते हमाली करतात किंवा रिक्षा चालवत आहेत. पाहिजे रिक्षा तो पण तुम्हाला मी पुरावा देऊ शकतो की रिक्षा माझ्या नावावर आहेत की नाही. तर तरी पण हे सिडकोला काही आणि मेट्रो सेंटरला कान हलवत नाहीत. आमच्या उपजाऊ जमिनी घेतल्या आणि आज आम्हाला दारोदार भीक मागायला लावले. हे काय बरोबर दिसत नाही. शासनाने किंवा जे समजदार जनता आहे त्यांनी पण आमच्याबद्दल काहीतरी आदर दाखवून त्या लोकांनीसुद्धा आम्हाला थोडंसं मदत करायला पाहिजे की हे का आज नवी मुंबई झाली पण ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांची परिस्थिती आज काय आहे. आज दारोदार ते भटकतात फिरतात आणि ह्यासाठी आज खरोखर मला इतकं ह्या वयात दुःख होतं आहे. जे आम्ही आज 3-4 लढाया झाल्या त्याला नाही भिवलो आम्ही, पण ह्या शासनाच्या लढायला बाकी आम्ही कधी प्राण जातोय असं आमचं झालंय. इस पूरे मामले को देखने के बाद एक बात सामने आ जाती है कि सिडको प्रशासन आज भी किसानों की पीठ में खंजर भोंकने से बाज नहीं आ रहा है.